नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 313वा, प्रकरण चाललंय 60वा, लाली मेरे लाल की. आज आपण दोहे घेणार आहोत 9 ते 12. प्रथम आपण 9वा दोहा ऐकूयात. हमवासी वा देश के, जाती वर्ण कुल नाही. शब्द मिलावा भय रहा, देह मिलावा नाही. हमवासी वा देश के, जाती वर्ण कुल नाही. शब्द मिलावा भय रहा, देह मिलावा नाही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आम्ही त्या अनोख्या प्रदेशाचे रहिवासी आहोत. तिथे जात, वर्ण, कुळ इत्यादी काहीही नाहीये. केवळ सार शब्दांची भेट होते, मग शरीराची भेट होतच नाही. परमात्म स्वरूप सर्व प्रकारच्या भेदांपासून अतीत आहे. तिथे कोणताही भेद नाही, ना जातीभेद, ना कुळभेद, ना वर्णभेद. सर्व काही एकरूपतेचाच प्रत्यय येत असतो. शब्द मिलावा गुरूंनी सार शब्दांची ओळख करून दिली की साधक त्या परमात्म स्वरूपी लीन होऊन राहतो. मग देहप्राप्ती होतच नाही, म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही. आत्मज्ञान होतं, एकरूपतेचा अनुभव येतो आणि हा अनुभव देहातीतच असतो. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, जात वर्ण कुळ नाही. प्राप्त होता सार शब्द, मग देह प्राप्ती नाही. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, जात वर्ण कुळ नाही. प्राप्त होता सार शब्द, मग देह प्राप्ती नाही. पुढचा 10वा दोहा ऐकूयात. संशय करो न मैं डराऊं, सब दुख दिए निवार. सहज शून्य में घर किया, पाया नाम आधार. संशय करो न मैं डराऊं, सब दुख दिए निवार. सहज शून्य में घर किया, पाया नाम आधार. अर्थ, मी संशयही घेत नाही किंवा मी घाबरतही नाही. मी सर्व दुःखांचं निवारण केलेलं आहे. नामाचा आधार घेऊन मी शून्यामध्ये म्हणजे आत्मस्वरूपात घर केलेलं आहे. ही परमात्म स्थिती कबीरांना नामाच्या आधारे प्राप्त झालेली आहे. राम नाम सर्वतोपरी आहे, सर्वश्रेष्ठ साधन आहे. अशा स्थितीत सर्व संशय नाहीसे होतात. जन्म मृत्यूची भीती समाप्त होते. कबीरांनी आता सहज शून्यात घर केलेलं आहे, म्हणजेच परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाशी एकरूप झालेले आहेत. त्यामुळे सर्व दुःखांचं निवारण झालेलं आहे आणि सुख दुःखातीत अशी अवस्थाही प्राप्त झालेली आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. नाही संशय नाही भीती, मी सुख दुःखातीत. सहज शून्य घर केले मी, नामे ईश्वर प्राप्त. नाही संशय नाही भीती, मी सुख दुःखातीत. सहज शून्य घर केले मी, नामे ईश्वर प्राप्त. पुढचा 11वा दोहा ऐकूयात. बिन पावन का पंथ है, बिन बस्ती का देश. बिना देह का पुरुष है, कहे कबीर संदेश. बिन पावन का पंथ है, बिन बस्ती का देश. बिना देह का पुरुष है, कहे कबीर संदेश. अर्थ ऐकूयात.
ज्या आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं आहे ते मार्गाशिवाय पवित्र असं स्थान आहे. तिथे वस्ती नाही. हा परमात्मा देह नसलेला पुरुष आहे असा कबीर संदेश देत आहे. ज्याला रूप रंग आकार नाही अशा परमात्म वस्तूचं वर्णन करणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कारण दृश्य वस्तूचंच शब्दांनी वर्णन करता येतं. तरीही संत त्या स्वरूपाचं आगळ्या वेगळ्या शब्दांनी वर्णन करतात. कबीर सांगतात की ते असं एक पावन स्थान आहे. एरवी कोणत्याही गावी जायचं असेल तर त्या गावाचा रस्ता पकडता येतो, पण हे स्थानच असं आहे की जिथे कोणताही भौतिक मार्ग पोचूच शकत नाही. हा वस्ती नसलेला प्रदेश आहे. म्हणजेच हे स्थान निराकार निर्गुण असं आहे. तिथे परमपुरुषाचीच वस्ती आहे, पण त्या परमपुरुषाला देहच नाहीये. असा हा परमात्मा निर्गुण निराकारच आहे. आपण या दोह्यावरची आता मराठी साखी ऐकूयात. येथे नाही पावन पथा बिन वस्तीचा देश, विदेही पुरुषाची वस्ती कबीर सांगे संदेश. येथे नाही पावन पथा बिन वस्तीचा देश, विदेही पुरुषाची वस्ती कबीर सांगे संदेश. 12वा दोहा ऐकूयात. नोन गला पानी मिला बहुनी न भर है गौन, सुरती शब्द मेला भया काल रहा गली मौन. नोन गला पानी मिला बहुनी न भर है गौन, सुरती शब्द मेला भया काल रहा गली मौन. ग ओन म्हणजे गोणी किंवा थैली. अर्थ ऐकूया दोह्याचा. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जातं ते पुन्हा गोणीत म्हणजे भांड्यात भरलं जाऊच शकत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा चित्तवृत्ती आत्मस्वरूपात विलीन होते तेव्हा काल सुद्धा मौन होतो, शांत होतो. जीवाचं परमात्म्याशी मिलन कसं असतं ते सांगताना कबीर इथे मिठाचा दृष्टांत देत आहेत. मीठ पाण्यात विरघळलं की ते पाण्याशी एकरूप होतं. खडेपणाने वेगळं ते राहतच नाही. त्याला पाण्यातून वेगळंही करता येत नाही. तसंच सुरती, सुरती म्हणजे चित्त, चित्त जेव्हा आत्मस्वरूपात विलीन झाल्यावर देहावर काळाची सत्ता चालतच नाही. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. लवण मिळाले पाण्यासी मग येईन उचलता, सार शब्दी चित्त लागता कालाची नासत्ता. लवण मिळाले पाण्यासी मग येईन उचलता, सार शब्दी चित्त लागता कालाची नासत्ता.